मौजे सोनगीर शिवारातील गट क्रमांक 46/3 ही नवीन शर्तीची शेतजमिनीची नोंदी फेरफार करून एका आदिवासी महिलेची शेतजमीन हडपणाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह इतर संबंधित गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी दक्ष पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे। या पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आले। राजकोरबाई भगवान सिरसाट या महिलेची ही शेतजमीन असून तिला सदरची जमीन परत करण्यात यावी व ज्यांनी खोटे दस्तावेज केलेत त्यांच्यासह शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू बागुल, संघटक दिलीप शिंदे, सहसचिव अनिल नवगिरे यांनी निवेदनाद्वारे केली। मौजे सोनगीर गट नंबर 46/3 या ठिकाणी नवीन शर्तची जी काही जमीन होती त्या जमिनीची या ठिकाणी फेरफार नोंदी करून मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय त्याच पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील जे काही महसूल जिल्हाधिकारी आहेत त्यांनी तलाठी, तहसीलदार, मंडळाधिकारी यांच्या सर्वांच्या संगनमताने संबंधित जो काही व्यक्ती आहे संजय मूलचंद दलवानी आणि सूरज मूलचंद दलवानी यांनी ही जमीन बेकायदा तहसीलदार कार्यालयातील काही कर्मचारी व तहसीलदाराला हाताशी धरून यांच्या संगनमताने काही डॉक्युमेंट्स फेरफार करून 46/3चं 46/1 केलेलं आहे, 46/1चं 46/2 केलेलं आहे। अशा पद्धतीने फेरफार नोंदी करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनुसूचित जातीची जी काही महिला आहे त्या महिलेची जमीन ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाटण्याचं षडयंत्र या ठिकाणी केलं गेलेलं आहे। संबंधित जी काही महिला आहे राजकोरबाई सिरसाट या महिलेला हे माहीत नाही की मी जमीन संजय मूलचंद दलवानी आणि संजय मूलचंद दलवानी यांना विकलेली आहे। कारण की जर जमीन विकलेली असेल तर त्याच्यासाठी एक प्रोसेस असते, ती प्रोसेस म्हणजे मुद्रांक शुल्क भरावी लागते, त्याच पद्धतीने नोटीस काढावी लागते आणि ज्याच्या नावावर जी शेती असेल त्या शेती विकणाऱ्या व्यक्तीला खरेदी विक्री खात्यामध्ये घेऊन जाऊन त्याला बसवून त्याच्याकडनं ती विकत घेतल्या गेली पाहिजे, तशा प्रकारची नोंद केल्या गेली पाहिजे। पण अशा कुठल्याही प्रकारची नोंद केल्या गेली नाही आणि संबंधित व्यक्तीच्या नावावर दुसरा व्यक्ती बसवून या ठिकाणी ही जी काही शेती आहे ही शेती अनुसूचित जातीची जी महिला आहे त्या महिलेची ही शेती या ठिकाणी या लोकांनी लुटलेली आहे। याच्यामध्ये धुळे जिल्हाधिकारी जे काही गोकुळ मवारे साहेब होते, मवारे साहेबांच्या कार्यकाळामध्ये ही घटना घडलेली आहे। त्याच पद्धतीने महसूलचे जे काही जिल्हाधिकारी त्यांनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खाऊन या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। त्याच पद्धतीने ह्या जमिनीचे जे काही 1.5 करोड रुपये आलेले आहेत हे 1.5 करोड रुपये देखील फक्त जमीन लाटली नाही तर या जमिनीचा जो काही शासनाकडनं येणारा जो काही मोबदला आहे, लाभ आहे, तो 1.5 करोड रुपये लाभ देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। म्हणून दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून आमची अपेक्षा आहे की या सर्वांवर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा आणि पद्धतीने जर जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या सर्वांवर जर अनुसूचित जातीच्या माध्यमातून ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे जर गुन्हा दाखल केला नाही तर 15 दिवसानंतर या ठिकाणी जन आंदोलन या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून केलं जाईल।